तर आज या विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागणार आहे। 11 जागांचा निकाल लागणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या सगळ्याचे अपडेट्स आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संभाजीनगरमधून विजय चिडे आहेत, सोलापूरमधून रवी ढोबळे, तर नागपूरमधून तेजस मोहतुरे आहेत आणि नाशिकमधून सध्या किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात नाशिकमध्ये, तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात। किरण गोटूर सध्या आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, खरं तर नाशिकच्या जागेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। सध्या काय स्थिती पाहायला मिळते? पासूनच नाशिक विधान परिषदेची ही संपूर्ण जी निवडणूक आहे ते वेगवेगळ्या कारणामुळे एकूण चर्चेला गेलेली आहे। 619 मतदार होते आणि 619 पैकी 618 लोकांनी मतदान केलेले आहे। अगदी काही वेळानंतर मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। संपूर्णपणे जी आहे ती व्यवस्था हे केल्याचं बघायला मिळतं। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या या स्ट्रॉंग रूममध्ये या संपूर्ण मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जी मतमोजणी आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत जे आहे ते केलं जाणार आहे। अशा पद्धतीची व्यवस्था प्रशासनाकडून केली गेलेली आहे। संपूर्ण मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने निवडणूक अधिकारी देखील या संपूर्ण मतमोजणीवरती लक्ष ठेवून आहेत। अगदी सुरुवातीपासून ही जी निवडणूक आहे ते वेगवेगळ्या कारणामुळे रंगलेली आहे। महायुतीचे जे उमेदवार नरेंद्र दराडे खरं तर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोकुळ गीते या निवडणुकीवरती ठाम होते। भाजपकडून सुद्धा बंडखोरी करण्यात आलेली होती, पण ऐन वेळेस भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतला असेल तरी गोकुळ गीते मात्र निवडणुकीवरती ठाम राहिले। अगदी महायुतीचे सगळ्या मंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी प्रचार यंत्रणा थांबवला, पण जाहीरपणे जे आहे ते नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीते यांनी पाठिंबा दिलेला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक आतापर्यंत चर्चेत आलेली आहे। आज सुद्धा गोकुळ गीते जे आहेत ते मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे खरं तर हे सुद्धा मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। आज सुद्धा गोकुळ गीते यांनी विजयाचा दावा केलेला आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे आज मतमोजणी आहे, मतमोजणीच्या दिवशी देखील गोकुळ गीते यांनी ट्विस्ट आणलेला आहे। मी प्रचार थांबवलेला असला तरी मला मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे माझाच विजय निश्चित आहे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो गोकुळ गीते यांनी केलेला आहे। मतदानाच्या दिवशी देखील अगदी शेवटपर्यंत नाशिकचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी शेवटपर्यंत मतमोजणी केंद्रावरती थांबून जी संपूर्ण जे आहे ते मतदान आहे ते करून घेतलेलं होतं। त्यामुळे वेगवेगळ्या हे कारणामुळे आतापर्यंत ही संपूर्ण जी आहे ती निवडणूक आतापर्यंत रंगलेली आहे आणि आज मतमोजणीची प्रक्रिया हे पार पडताना आपल्याला बघायला मिळते। अगदी 1.5 तासानंतर पहिला जो कल आहे तो हाती येईल अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते संपूर्णपणे केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच अगदी शेवटच्या या दिवशी देखील गोकुळ गीते यांनी जो दावा केलेला आहे, मी प्रचार थांबवला असला तरी मतदारांनी मला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, अशा पद्धतीचा दावा केल्याने नेमकं मतमोजणीमध्ये काय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। 1.5 तासानंतर पहिला कल हाती येईल आणि त्यामुळे नेमकं या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, त्यामुळे किरण, नाशिकच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे।